संपूर्ण जगाचा तोच अधिपती आहे. जगातील सर्व लोकांना उद्धार मिळावा म्हणूनच तो या जगात मानवाच्या रूपात अवतरला. त्याचा जन्म एक चमत्कार आहे. त्याची सेवा देखील एक चमत्कार आहे. त्याने केलेली सर्व अद्भुत कार्य चमत्कारच आहेत. त्याचं बोलणे देखील एक चमत्कार आहे. अशा प्रकारचा अद्भुत प्रभू म्हणजेच येशू ख्रिस्त. तो अद्भुत प्रभू तुम्हाला एक वचन देतो, मी तुला चमत्कार पाहायला लावीन. अडथळे दूर होतील, मार्ग निर्माण होतील, मार्ग उघडेल, चमत्कार घडेल. प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमपूर्वक शुभेच्छा. आपण नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी पाऊल ठेवले आहे. प्रभूने आपल्याला या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आणले आहे. या वर्षाकडे मागे वळून पहा. जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत त्याने आपल्याला अद्भुतपणे मार्गदर्शन केले, बरोबर ना? प्रत्येक महिन्यात त्याने एक वचन दिलं, आपल्याला दिलासा दिला आणि बळ दिलं. त्याने आपल्या वचनांप्रमाणे आपल्याला आशीर्वाद दिला आहे. हा ख्रिसमसचा महिना आहे. डिसेंबर सुरू होताच ख्रिसमसचं वातावरण सर्वत्र पसरते. विमानतळांवर ख्रिसमसची गाणी वाजवली जातात. आपल्याला ख्रिसमसची सजावट दिसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त युरोपियन देश किंवा अमेरिका यांसारख्या ख्रिश्चन राष्ट्रांमध्येच नाही, मुस्लिम देश असलेल्या गल्फ देशांमध्येही आपल्याला ख्रिसमसचे उत्सव दिसतात. सर्व विमानतळांवर ख्रिसमसची सजावट आणि ख्रिसमसची गाणी वाजताना दिसतात. आपल्याला सर्वत्र ख्रिसमसची गाणी ऐकू येतात. येशू हे असे देव नाहीत की जे कोणत्याही राष्ट्र, वंश किंवा भाषेपुरते मर्यादित आहेत. बायबल सांगते की तो संपूर्ण पृथ्वीचा देव आहे. तो संपूर्ण जगाचा तारणहार आहे. तो संपूर्ण जगाचा प्रभू आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक माणसाला तारण मिळावे म्हणून तो या जगात जन्मला. म्हणूनच हा सण संपूर्ण जगभर साजरा केला जातो. येशूचा जन्म बेथलेम मध्ये झाला, जे जेरुसलेमच्या अगदी जवळ आहे. हे पृथ्वीचे मध्यबिंदू आहे. जगाचा नायक ज्याने संपूर्ण जग निर्माण केले, तो जगाच्या मध्यबिंदूवर जन्मला. येथेच त्याने क्रुसावर आपले रक्त सांडले, मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला. जेव्हा आपण या गोष्टी ऐतिहासिक दृष्ट्या आणि बायबलनुसार विचारात घेतो आणि सध्याची परिस्थितीही पाहतो, तेव्हा आपण आत्मविश्वासाने सांगू शकतो की येशू ख्रिस्त हा एक अद्भुत देव आहे. जेव्हा येशूचा या पृथ्वीवर जन्म झाला तेव्हा त्याला अनेक नावे देण्यात आली. ख्रिस्त, इमॅन्युएल, शांतीचा राजकुमार, सल्लागार आणि आणखी बरीच नावे. एक अद्भुत नाव म्हणजे अद्भुत. यशाया 9व्या अध्यायाच्या 6व्या वचनात असे म्हटले आहे, त्याचं नाव अद्भुत आहे. त्याचा जन्मच एक आश्चर्य आहे. त्याची सेवा देखील एक आश्चर्य होती. त्याची चमत्कारे आश्चर्यकारक आहेत. त्याचे बोलणेही एक आश्चर्य होते. कोणीही त्याच्यासारखे बोलले नाही. त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या सैनिकांनी असेच सांगितले आणि निघून गेले. येशूने केलेल्या काही आश्चर्यकारक गोष्टी म्हणजे त्याने मृतांना जिवंत केले. त्याने जन्मतः अपंग असलेल्या लोकांना चालायला लावले. त्याने अंधांना दृष्टी दिली. आश्चर्यच आश्चर्य. कोणीही त्याच्यासारखे बोलले नाही. त्याने पवित्रता, प्रेम, नम्रता, बलिदान याबद्दल बोलले. कोणीही त्याच्यासारखे बोलले नाही ना त्याच्यासारखे जगले. तो एक अद्वितीय देव आहे. येशू ख्रिस्ताचा अद्भुत देव आहे. हा अद्भुत देव तुला एक वचन देतोय. तुला माहित आहे का ते काय आहे? मीका 7वा अध्याय 15वे वचन. मी अद्भुत कृत्ये दाखवीन. मी एक अद्भुत देव आहे, बरोबर ना? प्रभू वचन देतो, मी तुला आश्चर्य दाखवीन. या महिन्यात तुझ्या आयुष्यात एक अद्भुत गोष्ट घडणार आहे. तू हे संपूर्ण वर्षभर याची अपेक्षा करत होतास. तू वाट पाहत होतास. आता होईल का? काहीच घडले नाही म्हणून तू निराश झालास. या महिन्यात तू आश्चर्य पाहशील. तुझ्या वैयक्तिक, आध्यात्मिक, कौटुंबिक तसेच व्यवसाय, नोकरी, मुलं, सेवा कार्य या सर्व बाबींमध्ये तू आश्चर्य पाहणार आहेस. प्रभू तुझ्या आशेप्रमाणे ती अद्भुत गोष्ट घडवणार आहे, कारण तो आश्चर्यकारक गोष्टी करणारा अद्भुत देव आहे. ही अद्भुत गोष्ट आजपासून तुझ्या आयुष्यात सुरू होणार आहे. तू कोणत्या आश्चर्याची वाट पाहतो आहेस? फक्त एखादं आश्चर्यच घडलं तर? तू अशाच परिस्थितीत आहेस, बरोबर ना? हे होऊच शकत नाही. जोपर्यंत एखादा आश्चर्य किंवा चमत्कार घडत नाही, प्रभू त्या विशिष्ट गोष्टीत किंवा क्षेत्रात आश्चर्य घडवणार आहे. प्रभू तुझ्यासाठी करणार आहे, त्याच्यावर विश्वास ठेव. प्रभू तुझ्या आयुष्यात आश्चर्य घडवण्यासाठी तुझी वाट पाहत आहे. तो कोणत्या प्रकारचे आश्चर्य घडवेल
तो अनेक प्रकारचे आश्चर्य करतो. पवित्र आत्म्याने मला त्यातील काही तुझ्याशी शेअर करण्यास आग्रह केला. माझ्याकडून फक्त तीच सांगतो. मिका अध्याय 7 वचन 15 या वचनाकडे लक्ष दे. जसे तू मिसर देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन. प्रभू म्हणतो, तू मिसर देशातून बाहेर पडलास, बरोबर ना? तू गुलामगिरीच्या देशातून बाहेर पडताना जी आश्चर्य पाहिलीस तशीच आश्चर्य मी तुला दाखवीन, असे प्रभू म्हणतं. त्याने अनेक आश्चर्ये केली. त्याने समुद्र फाडला, दगडातून पाणी उगाळले. त्याने स्वर्गातून मन्ना पाडला. त्याने त्यांच्यासाठी अन्न दिले. माराच्या कडवट पाण्याला गोड केले. त्याने त्यांच्या कपड्यांना आणि चपलांना झिजू दिले नाही. सकाळी त्यांना ढगाच्या स्तंभाने आणि रात्री अग्नीच्या स्तंभाने मार्गदर्शन केले. सर्व काहीच एक आश्चर्य होते. तो आपल्यासोबत असेल तर आपल्या आयुष्यातही आश्चर्य घडतील. त्याने अगणित आश्चर्य केली. पवित्र आत्म्याने मला तुमच्यासोबत 3 आश्चर्य शेअर करायला आणि तुमच्यासाठी प्रार्थना करायला प्रेरित केले आहे. म्हणून मी फक्त तेच शेअर करणार आहे. पहिले, हे कोरते अद्भुत आहे. अडथळे दूर करण्याचं अद्भुत. देवाने मोशेला इस्रायल लोकांना इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पाठवले. देवाने त्यांना मोशेच्या हातून मुक्त केले आणि ते इजिप्तमधून बाहेर आले. ते बाहेर पडल्यावर त्यांनी सर्वप्रथम ज्या गोष्टीला सामोरे जावे लागले ती म्हणजे एक अडथळा. लाल समुद्र त्यांच्या पुढे जाण्याचा मार्ग अडवत होता. ते लाल समुद्राच्या किनाऱ्यावर तळ ठोकून राहिले. ते लोक थोडे नव्हते. केवळ योद्धा पुरुषांची संख्या सुमारे 6 लाख होती. सुमारे 30 लाख लोक, ज्यात पुरुष, महिला, वृद्ध आणि मुले यांचा समावेश होता. असंही म्हटलं जातं की ही संख्या 30 लाखांपेक्षा जास्त असू शकते. एक मोठा जनसमूह तिथे त्यांच्या मेंढ्या आणि गुरांच्या कळपांसह तळ ठोकून होता. फिरोने पुन्हा त्यांना गुलाम बनवण्यासाठी रथांसह येतो. हे लोक इमारती बांधू शकतात. जर हे लोक निघून गेले तर या इमारती कोण मांडणार? त्याचं मन कठोर झालं आणि तो त्यांचा पाठलाग करतो. त्यांना एक धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागले. मागून धोका पाठलाग करत होता. ते पुढे जाऊ शकले नाहीत कारण लाल समुद्र त्यांच्या मार्गात अडथळा बनला होता. त्यांना काय करावे हे कळत नव्हते, म्हणून ते निराश झाले होते. ते 2 धोक्यांच्या मध्ये अडकले होते. तेव्हाच परमेश्वराने एक चमत्कार केला. त्यानं लाल समुद्र बांधला. आपण बायबलमध्ये वाचतो की परमेश्वराने त्यांना समुद्राच्या मधून कोरड्या जमिनीवरून चालायला लावले. जेव्हा तुम्ही निर्गम या पुस्तकातील अध्याय 14 वाचता तेव्हा तुम्हाला असे दिसून येईल की इस्रायल लोक समुद्र पार करत असताना त्यांच्या दोन्ही बाजूंना पाण्याच्या भिंती उभ्या होत्या. जणू काही त्या भिंती त्यांना संरक्षण देत होत्या. ते समुद्राच्या अगदी मध्यभागी म्हणजेच समुद्राच्या मधल्या भागातून कोरड्या जमिनीवरून चालत गेले. लाल समुद्र, जो जगातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक समुद्र आहे, त्याची रुंदी सुमारे 18 किलोमीटर इतकी आहे. म्हणजेच हा समुद्र एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 18 किलोमीटर एवढा पसरलेला आहे. समुद्र फक्त काही फूट रुंदीत फाटला नव्हता. परमेश्वराने लाल समुद्र 18 किमी रुंद फाडला. परमेश्वराने लाल समुद्र फाडला आणि त्यांना समुद्राच्या मध्यभागी चालायला लावले. समुद्र साधारणपणे 25 ते 30 मीटर खोल आहे. म्हणजे जवळपास 90 ते 100 फूट खोल आहे. या ठिकाणी पाणी दोन्ही बाजूंना भिंतीसारखे अगदी सरळ आणि उभे राहिलेले दिसते. हे दृश्य पाहताना आपण थक्क होतो. ते सरळ उभे होते. पाणी 18 किलोमीटर रुंद फाटले आणि 100 फूट उंच उभे राहिले. तो देखावा जरा कल्पना त्याला. हे एक आश्चर्य आहे. हे कसं घडलं? तोच समुद्राचा सृष्टीकर्ता आहे. त्याने संपूर्ण विश्व निर्माण केले आणि तोच त्याचे पालन करणारा आहे. तो करू शकतो. त्याने एक महान चमत्कार केला आणि इस्रायल लोकांना समुद्रातून चालायला लावले. बायबलमध्ये आपण वाचतो की इस्रायल लोकांचा पाठलाग करणारी फिरोच्या सैन्याची नासधूस त्याच समुद्रात झाली. तोच देव आहे जो चमत्कार करतो. तो आजही काय करील. अडथळे दूर होतील. तो मार्ग काढेल. दारं उघडली जातील. चमत्कार घडतील. एकदा मी मंत्रालयाच्या कामासाठी गल्फ देशात गेलो होतो. एका सकाळी एक भाऊ माझ्याकडे प्रार्थना करून घेण्यासाठी आला. मी त्याला विचारलं, तुझं कुटुंब कुठे आहे? तुझ्या कुटुंबात किती सदस्य आहेत? तो म्हणाला, मी इथे काम करतो आणि मी एकटाच आहे. माझी बायको आणि मुले तामिळनाडू, भारतात आहेत. तू त्यांना इथे का बोलवत नाहीस? देवानं कुटुंब निर्माण केलंय जेणेकरून आपण आपल्या कुटुंबासोबत राहू शकू. वेगळं राहणं ही देवाची इच्छा नाही. कुटुंब म्हणून एकत्र राहा. तुम्ही चर्चला जाऊ शकता, प्रार्थना करू शकता आणि कुटुंबासोबत आयुष्याचा आनंद घेऊ शकता. हीच तर देवाची इच्छा नाही का? तो तुझा कुटुंब इथे आणू शकतोस. तो म्हणाला, मलाही माझ्या कुटुंबासोबत इथे राहायचं आहे.
पण या देशात एक कायदा आहे, जर एखाद्या व्यक्तीला त्याचं कुटुंब या देशात आणायचं असेल, त्याला काही विशिष्ट उत्पन्नाची अट पूर्ण करावी लागते. फक्त तेव्हाच त्याला कुटुंबाचा व्हिसा दिला जाईल आणि तो आपलं कुटुंब इथे आणू शकतो. माझं उत्पन्न इतकं नाही. मी त्याला विचारलं, तुझं वेतन इथे कुटुंब चालवायला पुरेसं आहे का? तो म्हणाला, ते पुरेसं आहे भाऊ. आम्ही छान खातो आणि समृद्धपणे जगतो. पण सरकारचा कायदा असाच आहे, हीच अडचण आहे. मी इमिग्रेशन अधिकाऱ्यांना भेटलो आहे आणि या विषयावर व्हिसा देणाऱ्या अधिकाऱ्यांशी अनेक वेळा बोललो आहे. आम्ही या पैशात इथे राहू शकतो, आम्हाला काहीच अडचण नाही. त्याने सांगितलं, नाही, तुम्ही काही विशिष्ट उत्पन्नाची अट पूर्ण केली पाहिजे. हा या देशाचा कायदा आहे, काहीच करता येणार नाही. मी त्याला विचारलं, तुला काय हवंय? तुला तुझ्या बायको आणि मुलांसोबत राहायचं आहे का? तो म्हणाला, हो, मला राहायचं आहे, पण कायद्याचा अडथळा आहे. परमेश्वर हा अडथळा दूर करू शकतो. तो सर्व राष्ट्रांचा राजा आहे. आपण विश्वासाने प्रार्थना केली तर चमत्कार घडतील. तुझी बायको आणि मुले इथे येतील, तुम्ही सगळे एकत्र राहा. हे कसं शक्य आहे? हा देशाचा कायदा आहे. तो इतका सामर्थ्यवान आहे की कायदेही बदलू शकतो. म्हणून चला प्रार्थना करूया. मी त्याच्यासोबत प्रार्थना केली, प्रभू, हे अडथळे दूर व्हावेत. प्रभू, असे दरवाजे उघडावेत की ते कुटुंब म्हणून एकत्र राहू शकतील. प्रभू, तू त्यांच्या आयुष्यात एखादा चमत्कार आणि अद्भुत कार्य करावं. अशा प्रकारे मी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याला पाठवलं. तो संध्याकाळच्या प्रचार सभेला आला. तो सकाळी माझ्याकडे आला आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर तो आला आणि मला भेटला. भाऊ, तुम्ही जसं सांगितलं तसंच एक अद्भुत घडलं आहे. मी त्याला विचारलं, काय झालं? तो म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केल्यानंतर मी इमिग्रेशन ऑफिसमध्ये गेलो. मी अर्ज भरला. मी माझी पत्नी आणि मुलांना इथे आणण्यासाठी अर्ज सादर केला. अधिकाऱ्याने अर्ज पाहिला. त्याने अर्ज पाहिला आणि म्हणाला, आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्ताच कायदा लागू झालाय की अशा पगारावर काम करणारे लोकही आता आपले कुटुंब इथे आणू शकतात. कायद्यात बदल करण्यात आला. कायद्यात आजच बदल करण्यात आला. तुमचा अर्ज हा पहिलाच आहे. आम्ही तुम्हाला तुमचं कुटुंब इथे आणण्याची परवानगी देतो. माझ्या कुटुंबाचा व्हिसा मंजूर झाला. तो मला आदराने सांगत होता, प्रभूने माझ्यासाठी कायद्यात बदल केला. कायद्यात बदल झाल्यानंतर मंजूर झालेला हा पहिलाच कुटुंबाचा व्हिसा आहे. प्रार्थना. प्रभूची सामर्थ्य. जर तुम्ही विश्वासाने प्रार्थना केलीत, नक्कीच तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील. ज्या प्रभूने तुम्हाला वचन दिलं, मी तुला चमत्कार दाखवीन. तुमच्या व्यवसायात अडथळे येत आहेत का? सेवेत अडथळे येत आहेत का? तुमच्या मुलांशी संबंधित गोष्टींमध्ये अडथळे येत आहेत का? काहीतरी तुम्हाला घाबरवतंय आणि पुढे जाण्यापासून अडवतंय का? अडथळे दूर होते. दारं उघडली जातील. तुम्ही चमत्कार पाहाल. दुसरे म्हणजे, जेव्हा परमेश्वराने या लोकांना मार्गदर्शन केलं, तुम्हाला माहित आहे का त्यांनी कोणते अद्भुत दृश्य पाहिजे? आपण याबद्दल निर्गमध्याय 15 मध्ये वाचू शकतो. ते 3 दिवस वाळवंटात पाण्याविना चालले. शेवटी ते मारा नावाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांना पाणी दिसले आणि त्यांनी पाणी प्यायला सुरुवात केली, पण ते पाणी कडू होते. ते पाणी पिऊ शकले नाही. ते पाणी फारच कडू होते. ते खूप तहानलेले होते, म्हणून पाणी पाहिल्यावर त्यांनी ते प्यायले, पण ते कडू होते आणि त्यामुळे ते निराश झाले. कडवटपणा. हे लोक मोशेकडे आले. जेव्हा मोशेने परमेश्वराला हाक मारली, परमेश्वर म्हणतो, परमेश्वराने त्याला जवळच असलेले एक झाड दाखवले. ते झाड पहा मोशे, ते झाड तोड आणि पाण्यात टाक. जर झाड तोडून पाण्यात टाकले तर काय होईल? एक चमत्कार घडेल. जेव्हा त्याने ते झाड तोडून पाण्यात टाकले, तेव्हा पाणी गोड झाले. प्रभू एक चमत्कार करेल आणि तो कटुता बदले. काही लोकांचे जीवन कडू झालं आहे. हे कसलं आयुष्य आहे? माझा पती आणि माझी मुले मार्गभ्रष्ट आहेत. माझी पत्नी अशी आहे. मरणे चांगले. त्यांचे जीवन कडू झाले आहे. त्यांच्या हृदयात स्वतःच्या जीवनाबद्दल कटुता भरलेली असते. मी का जगावे? मरणे थांबले. मी या आजारातून बरा झालेला नाहीये. हा आजार मला त्रास देत आहे. घरी थोडी शांतता नाही. सेवेत कोणतीही विजय नाही. मी का जगावे? मरणे चांगले. जीवनाबद्दल कटुता. कदाचित तुमचं हृदय कटुतेने भरलेलं असेल. कदाचित कुणीतरी तुमच्यावर परिणाम केला असेल. ते मला का त्रास देतात? मी त्यांच्यामुळे त्रास सहन करतो आहे. कदाचित तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग असेल. प्रभू म्हणतो, कटुता बदलेन. प्रभू एक चमत्कार करणार आहे. प्रभूने मोशेला काय सांगितलंय? त्याने त्याला जवळचं झाड दाखवलं. मोशे, या झाडाकडे बघ. आज तुझी कटुता दूर व्हावी म्हणून प्रभू म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, त्या झाडाकडे बघ. ते कोणतं झाड आहे? ते झाड म्हणजे क्रूस. ते तुझ्या अगदी जवळ आहे.
क्रूसाचं झाड तुझ्या अगदी जवळ आहे. क्रूसाच्या झाडावर लटकलेल्या येशूकडे बघ. इथेच तुझी कटुता बोध होईल. त्यात एक शक्ती आहे. कटू परिस्थिती बदलतील, कटू विचार बदलतील. तुझं कटू जीवन गोड आणि आनंदी होईल. त्या झाडात ती शक्ती आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर लटकला आणि मरण पावला. तो जेव्हा क्रूसावर लटकला होता, त्याने सगळी कटुता स्वीकारली. त्यानं दिलेलं कडू पाणी त्याने चाखलं. त्याने ते प्यायला नकार दिला, पण त्याने ते चाखलं. त्यानं ती कटुता का चाखली? आपलं जीवनातील कटुता बदलण्यासाठी तो त्या मार्गावरून गेला. माझी ओळख एका आईशी आहे, जी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. ती छान प्रार्थना करते, ती आपल्या कामाशी निष्ठावान आहे, ती आपल्या विद्यार्थ्यांना छान शिकवते, ती खूप मेहनत करते. पण मुख्याध्यापिका, काही मुख्याध्यापक खूप गर्विष्ठ असतात, काही नम्र असतात. ते सर्वांना प्रेम करतात आणि प्रोत्साहन देतात. काही लोक आपली सत्ता वापरून इतरांना दडपण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांना कोणी आवडले नाही तर ते त्यांना त्रास देतात. काही प्रेमळ असतात आणि काही गर्विष्ठ असतात. तिच्याकडे एक गर्विष्ठ मुख्याध्यापिका होती. ती कितीही चांगलं काम करत असली तरी तिची मुख्याध्यापिका नेहमी तिच्यात दोष काढते. ती तिला इतरांसमोर लाजवत असते. तिला ती आवडत नाही. हेच तुमच्या ठिकाणी घरात घडतंय, कामाच्या ठिकाणी, बरोबर ना? तुम्ही असंच काहीतरी सहन करत आहात का? ते फक्त मला तिरस्कार करत आहात. माझ्या घरी, कामाच्या ठिकाणी, शाळा, कॉलेज, चर्चमध्ये त्यांना मी आवडत नाही, तुम्ही असं म्हणता का? अशा परिस्थितीत तिच्या मुख्याध्यापिकेला ती आवडत नव्हते. ती तिला इतरांसमोर लाजवत असे. ती काहीच बोलू शकली नाही, कारण ती उच्च पदावर होती. ती तिला काढून टाकू शकते किंवा काहीतरी नुकसान करू शकते. ती हे सहन करत होती, पण तिचं मन कडवटपणाने भरून गेलं होतं. एका विशिष्ट टप्प्यावर तिला स्वतःचं आयुष्यच नकोसं वाटू लागलं. मी का काम करावं? तिला स्वतःचं आयुष्यच नकोसं वाटू लागलं. तिचं आयुष्य कडवट झालं. तिला आता पुरेसं झालं होता. एका रात्री तिने आपल्या नव्याला आणि मुलांना जेवण वाढले आणि सगळे झोपी गेले, पण तिला मात्र झोप येईना. मुख्याध्यापिकेने तिला ज्या प्रकारे लाजवलं त्याने ती खूप दुखावली गेली. तिने रात्रीचं जेवण केलं नाही. ती अर्ध्या रात्रीपर्यंत रडत होती. ही रडत होती. तिच्या गालावरून अश्रू वाहत होते. माझ्या आयुष्यात असं का घडतेल? ती मला का त्रास देते आणि दुखावते आहे? माझा आता जगण्यात काय अर्थ आहे? मरणच बरं. तिचं आयुष्य कडवट झालं. तिचं मन तुटलं होतं आणि ती रडत होती. ती खूप वेळ रडत होती. ती खूपच दुखावली गेली होती. ती खूप व्यथित झाली होती. ती रडत असताना आणि अश्रू ढाळत असताना तिला एक दर्शन झालं. तिने येशूला क्रूसावर लटकलेला पाहिला. ते पाहताच ती गुडघ्यावर बसली. तिने येशूला क्रूसावर लटकलेलं पाहिलं. ती क्रूसावर लटकलेल्या येशूकडून तिला एक वचन मिळालं. माझी मुलगी, तू का रडतेस? मी तुझी निंदा, लाज, दुहा, कडवटपणा क्रूसावर सहन केला. माझ्यावर खोटे आरोप लावलेले हे. त्यांनी मला अपमानित केलं. मी चांगलं केलं तरी त्यांनी वाईट केलं. माझ्यासाठी कोणीच बोललं नाही. सगळे घाबरले आणि बाजूला दिले. निंदा, लाज, खोट्या आरोपांच्या मध्ये मी क्रूसावर लटकून मरण पावलो. हे तुझ्यासाठीच, म्हणून घाबरू नकोस, रडू नकोस. मी तुझ्यासाठी आहे. मला तुझं दुःख माहीत आहे. अशा प्रकारे प्रभूने तिचं सांत्वन केलं. प्रभूने तिच्या जखमा बऱ्या केल्या. ताबडतोब तिच्या मनातील कडवटपणा बदलू लागला. तिच्या आयुष्याबद्दलचा कडवटपणा बदलला. मला प्रभूसाठी जगायला हवं. ती आनंदाने भरून गेली. ज्यांनी तिला छळलं त्यांच्याविषयीचा राग बदलला. तिला त्यांना प्रेम करण्यासाठी, क्षमा करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी नवीन हृदय मिळालं. ती मला म्हणाली, सर, येशूनी मला क्रूस दाखवलं. जर त्यांनी माझ्याशी बोललं नसतं तर मी केव्हाच मेलो असतो. मला माझं आयुष्य नकोसं झालं होता. येशूने कडवटपणा बदलला. ही खरंच एक आश्चर्य आहे. तुमचं आयुष्य कडवट झालंय का? तुमचं सेवाकर्म कडवट झाले का? आता अजून काय करायचं? प्रभू, माझं आयुष्य घे. तुम्ही अशा परिस्थितीत आहात का? वाईट लोकांचा कडवटपणा तुमच्या आयुष्याला त्रास देतोय का? येशूला आठवा. कडवटपणा बदलून जाईल. तुमचं हृदय बदलून जाईल. तुम्हाला गोडवा अनुभवायला मिळेल. हे आश्चर्य नाही का? तो हे तुमच्यासाठीही करेल. तिसरी गोष्ट म्हणजे हे लोक मिसरमधून बाहेर आले होते. कनान देशात पोहोचायला त्यांना 40 वर्ष लागले. इतका वेळ लागला नसता
कारण त्यांनी कुरकुर केली, आज्ञा मोडल्या आणि परमेश्वरावर दोष ठेवला. कारण त्यांनी अनेक पाप केली आणि परमेश्वराला दुःखी केलं. परमेश्वराने त्यांना 40 वर्षे वाळवंटात फिरवले. ही 40 वर्ष त्यांनी अन्नासाठी काय केलं असतं? पिण्यासाठी पाणी, कपड्यांसाठी? ते पेरू शकत नाहीत, कापणी करू शकत नाहीत, पाणी नाही, शेती नाही, फक्त वाळवंट. मी मिस्रहून इस्रायल पर्यंतचा मार्ग पाहिला आहे, तो खूप लांब आहे. मी बसने अनेक तास प्रवास केला. तो डोंगराळ प्रदेश आहे, तिथे एकही झाड, वनस्पती किंवा वेल नाही. तुम्हाला काहीही हिरवं दिसणार नाही. तिथे खूप उष्णता असेल. रात्री थंडीने अंग थरथर कापेम. असं वाळवंट येते. परमेश्वर त्यांना त्या मार्गाने नेत होता. तिथे कुठलंही दुकान नसेल, तिथे बाजार नाही, आणि जरी बाजार असला तरी 30 लाख लोकांना अन्न कसं मिळणार? अन्न आणि पाण्यासाठी काय करावं? कुणी आजारी पडलं तर काय करावं? त्यांच्याकडे लहान बाळं आणि मुलं होती. त्यांची मुलं आजारी पडली तर ते काय करू शकतात? अशा गरजा आणि समस्यांमध्येही परमेश्वराने त्यांना आशीर्वादांनी भरून टाकलं. त्यांना काहीच कमी पडलं नाही. परमेश्वराने त्यांच्या सर्व गरजा भागवल्या. परमेश्वराने त्यांना स्वर्गदूतांचं अन्न, मन्ना न्याहारीसाठी दिलं. अशा प्रकारे परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला. हे तुम्ही निर्गम अध्याय 16 पद 8 मध्ये वाचू शकता. परमेश्वर तुम्हांना संध्याकाळी मांस खायला देईल व सकाळी पोटभर भाकर देईल. परमेश्वरानं सकाळी त्यांना शाकाहारी आणि संध्याकाळी मांसाहारी अन्न दिलं. परमेश्वराने त्यांना कसं अन्न दिलं? त्यांना काहीच कमी पडलं नाही. परमेश्वराने त्यांना हे अन्न कॅनन पर्यंत पोहोचेपर्यंत दिलं. हेच आपण बायबलमध्ये वाचतो. इतक्या मोठ्या लोकसमूहासाठी पाणी कसं पुरवता येईल? तुम्ही कितीही पाण्याच्या बाटल्या दिल्या तरी पाणी पुरेसं होणार नाही. परमेश्वराने खडकातून पाणी उगाळून बाहेर आणलं. ते पाणी नदीसारखं वाहत असावं. 30 लाख लोकांना प्यायला, अंघोळ करायला आणि इतर अनेक कामांसाठी. ते पाणी घरगुती कामांसाठी, भांडी धुण्यासाठी, स्वयंपाकासाठी वापरलं गेलं असतं. त्यांना किती पाणी लागलं असतं. खडकातून नदी वाहू लागली. हे एक मोठं चमत्कार आहे. परमेश्वराचे हात अद्भुत आहेत. अशा प्रकारे परमेश्वरानं त्यांना मार्गदर्शन केलं. परमेश्वराने मांस खायला ढीग लावला. त्यांनी पोट भरून अगदी पुरेसं खाल्लं. हे आपण बायबलमध्ये वाचतो. तोच परमेश्वर आपल्या गरजा भागवतो. तुमच्या गरजा काय आहेत? आर्थिक गरजा, कर्ज फेडण्यासाठी, मुलांच्या शिक्षणाच्या फी भरण्यासाठी, वैद्यकीय खर्चासाठी, मुलांच्या लग्नासाठी. तुमच्या अनेक गरजा असू शकतात. तुम्हाला काय करायचं असा प्रश्न पडलाय का? प्रभू चमत्कार करेल. मी तुम्हाला चमत्कार दाखवतो असे प्रभू म्हणतो. परमेश्वर तुमच्या गरजा अद्भुतरित्या पूर्ण करेल. तुम्हाला चमत्कार दिसतील. तुम्ही का घाबरावे? तो आपल्या गरजा अद्भुतरित्या पूर्ण करेल. जेव्हा आपल्याकडे असा देव असतो जो आपल्याला चमत्कारिकरित्या मार्गदर्शन करतो, आपण का घाबरावे? म्हणून घाबरू नका. तुमच्या आयुष्यात दररोज चमत्कार घडताना तुम्हाला दिसेल. तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी प्रभू चमत्कार करेल. मदत कुठून आणि कशी येईल हे तुम्हाला कळणारही नाही, पण मदत येईलच. तो तुम्हाला कधीही उपाशी ठेवणार नाही किंवा कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. तो तुमचे अन्न, पाणी, कपडे, निवारा सर्व काही पुरवेल. या मूलभूत गरजा आहेत. सुखवस्तू जीवन जगण्यासाठी नाही, तर तुमच्या जगण्यासाठी या मूलभूत गरजा आहेत. प्रभू तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. तुम्ही का घाबरता? माझ्या मुलांना शिकवायचे आहे, मला मोठ्या प्रमाणात पैसे लागतील. ज्याने तुम्हाला मुले दिली त्या प्रभूला त्यांना चांगले शिक्षण कसे द्यावे हे माहित नाही का? त्याला सर्व काही माहिती आहे. तो तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. तो तुम्हाला कोणत्याही कमतरतेशिवाय मार्गदर्शन करेल. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा, तेवढेच पुरेसे आहे. तो एक अद्भुत देव आहे. तो तुमच्या सर्व गरजा अद्भुत पद्धतीने पूर्ण करतो. बस एवढंच. तुम्ही फक्त हेच विश्वासाने मान्य केले तरी पुरेसे आहे. जेव्हा प्रभूने मला त्याची सेवा करण्यासाठी बोलावले 50 वर्षापूर्वी, म्हणजे 1974 साली, जेव्हा प्रभूने मला बोलावले, मी प्रभूला म्हणालो, मी तुझी सेवा करीन. आतापर्यंत माझ्या आईवडिलांनी माझी काळजी घेतली. त्यांनी मला अन्न, कपडे दिले. मी काम केलं आणि थोडे पैसे कमावले. मला घर भाडे मिळाले. म्हणूनच मला कशाचीच कमतरता भासली नाही. एकदा मी पूर्णवेळ सेवेत आलो की तूच माझे सर्व काही असतील. मी माझ्या आई वडिलांकडून एकही पैसाही मागणार किंवा घेणार नाही. माझ्या अन्नाची, कपड्यांची व्यवस्था तुलाच करावी लागेल. माझ्या आयुष्याची जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल, कारण मी स्वतःला तुझ्या सेवेसाठी अर्पण करतो. म्हणून तुझीच माझी काळजी घ्यावी लागेल. प्रभू म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या मागे मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करीन. उद्या कशाचीही चिंता करू नकोस.
त्यांनी मला वचन दिले, 50 वर्ष झाली आहेत, एकही दिवस असा गेला नाही की त्यांनी मला उपाशी ठेवू नये. कधी कधी त्यांनी मला उपवास व प्रार्थना करायला लावले. माझ्या गरजा त्यांनी अद्भुत रीतीने भागवलेला. तेच माझे सर्वस्व आहेत. मी त्याच्यावर अवलंबून राहायला शिकलो. माझ्याकडे काहीच कमी नाही. गेल्या 50 वर्षांपासून प्रभूने माझ्या अन्न वस्त्राची नेहमीच काळजी घेतली आहे. प्रभूने मला अद्भुतपणे मार्गदर्शन केले आहे. तोच प्रभू आपल्या सर्व गरजा भागवतो. तो तुझ्या कर्जाची फेड करण्यात मदत करेल. तो तुझ्या कुटुंबाच्या गरजा भागवेल. ख्रिसमस जवळ येत असल्याने फक्त नवीन कपडे घेण्यासाठी किंवा साजरा करण्यासाठी कर्ज घेऊ नका. त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्यावर अवलंबून राहा. परमेश्वरा, तूच देव आहे जो आमच्या सर्व गरजा पूर्ण करतो आणि आमचं रक्षण करतो. जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात, तुम्हाला प्रभू अद्भुत रीतीने मार्गदर्शन करताना दिसेल आणि तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही. माझा देव आपल्या संपत्ती तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पूर्वी. फिलिप्पीकर अध्याय 4 वचन 19. देव तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. तो तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. बस एवढंच. तुम्हाला घालण्यासाठी कपडे आणि पिण्यासाठी पाणी हवं आहे. तुम्हाला खाण्यासाठी अन्न, राहण्यासाठी घर हवं आहे. तुम्हाला तुमचं उपजीविकेसाठी काहीतरी करावं लागेल. प्रभू हे सर्व पुरवेल. तो तुम्हाला कोणतीही कमतरता न भासता मार्गदर्शन करेल. त्याच्यावर विश्वास ठेवा. प्रभू, तूच तो देव आहेस जो चमत्कार करतो. प्रभू, एक चमत्कार कर. तुम्हाला जिथे प्रभूनं तुमच्यासाठी चमत्कार करावा असं वाटतं तिथे त्याला विचारा. एक चमत्कार घडेल. आपण प्रार्थना करूया. तुम्ही विश्वासाने प्रार्थना कराल का? पिता, तूच चमत्कारांचा देव आहेस. आजही तू चमत्कार करतोस. हा मुलगा आणि ही मुलगी तुझ्याकडे चमत्कारासाठी प्रार्थना करत आहेत. पिता, ज्या क्षेत्रात त्यांना गरज आहे तिथे तू चमत्कार करशील अशी मी प्रार्थना करतो. येशूच्या नावानं बंद दरवाजे उघडू नये. जे बंद दरवाजे त्यांना पुढे जाण्यापासून थांबवत आहेत ते येशूच्या नावानं उघडू दे. सर्व अडथळे दूर होऊ देत. प्रत्येक गोष्ट फळफळू दे. तुझ्या मुलांना चमत्कार घडताना दिसू दे अशी मी प्रार्थना करतो. हे प्रभू, या मुलगा आणि मुलीकडे कृपादृष्टीने पहा, जे कडवटपणाने आणि तुटलेल्या मनाने जीवनाला कंटाळलेले आहेत. प्रभू, लक्षात ठेव की तू क्रूसावर कडवटपणा अनुभवला आहेस. कडवटपणा आणि राग दूर जाऊ दे. प्रभू, त्यांना दिलासा दे. प्रत्येक कडवटपणा दूर होऊ दे. त्यांना आता त्यांच्या जीवनाचा तिरस्कार वाटू देऊ नकोस. तूच त्यांना जीवन देणारा देव आहेस हे त्यांना जाणू दे. आता त्यांना स्पर्श कर. कडवटपणा बदलू दे. त्यांच्या हृदयातील राग दूर कर. तूच आमच्या सर्व गरजा भागवणारा देव आहेस. तूच आम्हाला खायला अन्न, घालायला कपडे, राहायला घर आणि उपजीविकेसाठी उत्पन्न देणारा देव आहेस. या मुलांना आशीर्वाद दे. त्यांच्या सर्व गरजा भागव. त्यांच्या गरजा पूर्ण कर. काहीच कमी पडू नये. चमत्कार घडू दे जेणेकरून त्यांच्या मुलांच्या शिक्षण आणि लग्नाच्या गरजा पूर्ण होतील. प्रभू, या सणाच्या काळात त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होऊ दे. प्रभू, पुन्हा एकदा त्यांना दाखव की तूच चमत्कार आणि अद्भुत कार्य करणारा देव आहेस. येशूच्या नावानं प्रत्येक आजार नाहीसा होऊ दे. येशूच्या नावाने प्रत्येक अशक्तपणा दूर होऊ दे. त्यांचा हक्काचा पैसा त्यांच्या पर्यंत पोहोचू दे. येशूच्या नावानं अडथळा आणणारी सर्व वाईट आत्मे दूर होऊ दे. प्रभू, अद्भुत कार्य कर आणि त्यांना आनंदी कर. त्यांचा दुःख आनंदात बदलू दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आमेन, आमेन. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभूने अद्भुत कार्य केली आहेत. तुमच्या चमत्काराची विश्वासाने अपेक्षा ठेवा. तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना केली आहे त्यात तुम्हाला चमत्कार घडताना दिसतील. तुम्ही आनंदित व्हाल. ही सणासुदीची वेळ तुमच्यासाठी आशीर्वाददायक ठरो अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. पैसे फुकटात खर्च करू नका. इतरांना मदत करा. तुमचा सण इतरांनाही आनंद देणारा ठरो. फक्त स्वतःच्या आनंदावर मन लावू नका. तुमच्या आजूबाजूच्या गरजू आणि गरिबांना आनंदी करा. फक्त कपडे विकत घेण्यासाठी आणि सण मोठ्या थाटात साजरा करण्यासाठी कर्ज घेऊ नका. जगातील लोकांसारखे दारू पिऊन आणि पार्टी करून सण साजरा करू नका. देवाच्या वचनानुसार चालत राहा आणि त्याला गौरव द्या. या सणासुदीच्या काळात तुमच्या कुटुंबासोबत आनंदी राहा. यात काही चुकीचं नाही. कुटुंबासोबत वेळ घालवा. तुम्ही पार्कमध्ये जाऊन छान सहलीचा आनंद घेऊ शकता. येशूमध्ये आनंदी राहा. हा आनंद इतरांसोबत वाटा. प्रभूचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. आमेन. For further details and prayer support, contact Jesus Redeems Ministries, Navlamavadi, Thoothukudi District, 628-211. Our phone number 04639 353535.
info@jesusredeems.org. Our website www.jesusredeems.com. God bless you.